हे आपण बघू शकता. तर इथं आपण बघू शकता सगळेजण की जीवामृत खूप चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. हे घनजीवामृत आहे. हे घनजीवामृत तर आपल्याला हे दिसायला मातीसारखं दिसतं पण एकदम हलकं फुलकं आहे आणि एवढं चांगलं की हे जे जीवामृत आहे ना ह्याचा सगळ्यात दुसरा फायदा आपल्या जमिनीमध्ये जे जमिनीची पाणी धरून ठेवायची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. जे आपलं जे पाणी धरून ठेवतो ना आपण त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट बघू शकता की अत्यंत चांगल्या प्रकारे वाढलेले ते पूर्णपणे वाढलं तर आपण आरामात कधीही यूज करू शकतो. ह्याला तुम्हाला वेळेचं काही बंधन नाही, एक्सपायरी डेट नाही. याला खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि खाली आपण आता बघतो की अजून आपण आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना अजून माहिती भेटेल म्हणून आपण ते बनवत होतो. तर आता आपण बघू की आपण वरती बघितला जो स्टॉक त्यांनी ऑलरेडी बनवले आपण सगळ्यांसाठी बनवत आहोत. तर इथे पूर्णपणे शेण वाळवलेलं आपल्या शेणाच्या गवऱ्या वगैरे ते आणले वाळवले होते त्यांना फुटलेले पूर्णपणे त्याला पूर्णपणे बारीक केलेलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे मटेरियल आपल्याला एक करून काय करायचं ऍड करायचे आणि आता ऍड केलं आणि ह्याला वाळवलं तयार होतं घनजीवामृत. बरोबर आहे. तर आता इथं बघू शकता ही पूर्णपणे भुकटी तयार केलेली आहे. आता ही जी आहे ही आहे वडाच्या झाडाखालची किंवा जी आपण जिवंत माती म्हणतो तर ती जिवंत माती आहे. तर आता आपण वरच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की घनजीवामृत बनवण्याची प्रक्रिया चाललेली आहे. तर त्याच्यासोबतच आता स्क्रीनवर एक चार्ट येईल त्याच्यामध्ये घनजीवामृत बनवण्याची प्रक्रिया तर दिलेली आहे आणि त्याला लागणारे घटक पण आपण त्यामध्ये दिलेले आहेत. 1 एकरसाठी घनजीवामृत आपल्याला किती लागतं तर ते आपण आता बघूया. साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी 100 ते 200 किलो घनजीवामृत वापरले जाते. आता त्याचे पण 2-3 प्रकार आहेत की आपण कधी वापरतो आणि किती वापरतो. ठीक आहे. तर पेरणीपूर्व किंवा लागवडीवेळी 100 किलो प्रति एकर वापरू शकतो. उभ्या पिकात क्रॉप ड्रेसिंगसाठी आपण 50 ते 100 किलो पर एकर वापरू शकतो. जर तुमचा भाजीपाला असेल ऊस किंवा फळबाग असेल तर त्यांच्यासाठी आपण 150 ते 200 किलो पर एकर वापरू शकतो. अशा 3 प्रकारे आपण घनजीवामृत वापरू शकतो. आता जर आपल्याला 100 किलो घनजीवामृत तयार करायचं असेल तर त्यासाठी लागणारे साहित्य कोणकोणतं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घटक जर बघितलं तर आपली देशी गाय असेल किंवा म्हैस असेल पण देशी गाईचं ताजं शेण आपण 100 किलो वापरूया. देशी गाईचं गोमूत्र वापरूया 2 लिटर. गूळ वापरूया 2 किलो. बेसन हरभरा पीठ किंवा डाळीचं पीठ जे आहे ते 2 किलो. बांधावरील किंवा वडाखालची माती 1 किलो. तर हे जे सगळे घटक आहेत त्या घटकातून आपल्याला जवळपास 100 ते 105 किलो घनजीवामृत तयार होतं. तर आता आपण बघत आहोत की आपले जे शेतकरी भगिनी आहेत बांधव आहेत तर आपण सगळं मिळून ते घनजीवामृत तयार करत आहोत. हे जे घनजीवामृत आहे तयार झालेलं आपण बघितलं आता त्याची प्रक्रिया बघितली. ह्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे थोडं ओलसर आहे. याला थोडंसं आपण वाळवलं सावलीमध्ये तर आपल्याला ते आपण चिरकाल टिकणार आहे आणि सर जसं म्हणलं की त्याला एक्सपायरी डेट नाही. असं आपण कुठेही कधीही वापरू शकतो ज्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही. आणि रासायनिक खतांचा जो वापर आहे आपण हळूहळू टप्प्याटप्प्यात त्याचा वापर वाढवणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणे तर अशा प्रकारे करू शकतो.